सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये अनेक भाविकांचे प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, तर आणखी बरेच प्रश्न आहेत भाविकांचे, त्याच्यावर मी आज उत्तर देणार आहे। त्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळेल। बघा, थोडे थोडे प्रश्न घेणार आहे, कारण की अशा 8-10-15 प्रश्न घेता येत नाही, तर 4-5 प्रश्न घेतले तर त्याच्यातनं तुम्हाला व्यवस्थित समजलं जाईल। तर पहिला प्रश्न असा आहे एका माऊलीचा प्रश्न आहे, म्हणजे महिलेचा। त्या महिलेचा असा प्रश्न आहे, महाराज माझा एक प्रश्न आहे, कृपया मार्गदर्शन करावे। आयुष्यात एका जागेवरती अडकून राहिल्यासारखं वाटत आहे, नवीन दिशा मिळत नाही आहे, फिरून फिरून परत त्याच जागेवर आहे। रोज स्वामींची सेवा करते, पण 2 वर्ष झालेत, त्रास कमी होत नाही आहे, अडचणी कमी होत नाही आहेत। स्वामी महाराज नवीन दिशा दाखवतील अशी आशा आहे। बघा, बरोबर आहे, तुम्ही प्रश्न केला तो उत्तमच केला आहे। बघा, स्वामी महाराज आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत, नाही तर जीवनामध्ये इतकी मोठी संकटं येतात तर त्याला तुम्ही आम्ही तोंड देऊ शकत नाही। काही संकटं अशी पण येतात, जीव घेणी संकटं येतात, तर त्याच्यातनंही महाराज तुम्हा आम्हाला बाहेर काढतात, फक्त आपल्याला समजत नाही। आज स्वामी समर्थांमुळे अनेक लोकांना या त्यांच्या जीवनामध्ये येणारे संकट या त्रास हे स्वामी समर्थ महाराज त्याच्यातनं बाहेर काढत असतात, फक्त आपल्याला ते समजत नाही। बघा, आपण जर विचार केला, पंखा आहे, पंखा तर फिरतोय, हवाही लागते, पण ती हवा लागते दिसत नाही आहे। त्याच पद्धतीने स्वामी महाराजांची शक्ती अशी इतकी मोठी आहे, तर ते आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला अनुभव देऊन जाते। बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही। जो स्वामी भक्त आहे त्याला 100% बोलत नाही, 1001% अनुभव येतो। आणि ज्यावेळेस आपल्याला अनुभव आला तर त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून त्यांनी त्याची सत्कर्म करत राहायचे। स्वामी महाराज आहेत म्हणून तुमचं आजही व्यवस्थित सगळं छान चाललं आहे, व्यवस्थित आहे। जीवनामध्ये जी संकट येतात आपल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत राहतात, आणि ते प्रारब्धच गाडण्यासाठी भगवान श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, प्रत्येक गोष्ट प्रारब्धच ठरवेल असं पण नाही आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे। कारण की आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, मनुष्य देहाला नवीन प्रारब्ध घडवायचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं आहे। कारण की तुम्ही आम्ही प्राणी नाही आहोत, आपण सर्वजण मनुष्य आहोत। त्याच पद्धतीने मानव देहाला कर्म करायचा अधिकार दिलेला आहे। मग प्रत्येकाने बोलतात ना, प्रयत्नाते परमेश्वर। जर तुम्ही कर्म व्यवस्थित केली, चांगली केली, तर स्वामींचा 100% अनुभव येतो। माणूस कुठं ना कुठं चुकीत राहतो। बघा, घरामध्ये अनेक ठिकाणी लोक मांस मच्छी मदिरा अनेक काय आमच्या इच्छेचा त्याग करत नाही। आम्ही आमच्या मनामध्ये जे काय वासना भरली आहे त्याचा त्याग करत नाही, त्याच्यामुळे अशा घटना घडतात। बरं का, ठीक आहे, त्याच्यावर असो। बघा, ही पण स्वामी महाराजांची उपासना, त्याच्यावर मी तुम्हाला उपासना पण देतो। आपल्या शास्त्रानुसार भक्ती मार्गात ज्या काय उपासना दिल्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। बघा, ज्यावेळेस तुम्हाला असा त्रास होतो, तुम्ही फिरून फिरून एकाच जागेवर येत आहे, तुम्हाला दिशा मिळत नाही, हे स्वामी महाराजांनीच आम्हाला मार्ग दाखवलेले आहेत, त्याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। बघा, स्वामी महाराजांच्या इच्छेने तुम्हाला एक उपास सांगतो। सूर्योदय व्हायच्या अगोदरच पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे तुम्ही, तिथं पंचामृत बनवून घेऊन जायचं आहे, एक पाण्याचा लोटा घेऊन जायचा आहे। पहिलं पंचामृत अर्पण न करायचं, मग पाण्याचा एक लोटा अर्पण न करायचा, आणि 108 प्रदक्षिणा त्या पिंपळाला घालायची। येत्या लक्षामध्ये, तर त्या पिंपळाला जर 108 प्रदक्षिणा घातल्या तुम्ही, तर तुमच्या जीवनातले अनेक त्रास संकट निघून जातील, आणि तुमच्या मनातली इच्छा तिथं व्यक्त करायची आणि प्रदक्षिणा मारायची। मग ती प्रदक्षिणा श्री स्वामी समर्थ म्हणा, किंवा ओम नमः शिवाय म्हणा, किंवा दिगंबरा दिगंबरा म्हणा। तर माझं एक मत आहे, तर कारण की बघा, पिंपळ म्हणजे साक्षात महाविष्णू, मुळामध्ये ब्रह्माचा वास असतो, मध्ये विष्णूचा वास असतो, टोकाला शिवाचा वास असतो।
म्हणून हे तिन्ही स्वरूप त्रिगुणात्मक सांगितलेले आहेत. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करून जर औदुंबरला प्रदक्षिणा, त्या पिंपळाला जर प्रदक्षिणा मारल्या तुम्ही, तर तुमच्या जीवनातली संकटं निघून जातील आणि तुम्ही जे अडकून बसलात ती मार्ग आपोआप मोकळी व्हायला लागतील. मग तुमच्या मनातली कुठली पण इच्छा असू द्या, पण ते तुम्ही करा, केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. आणि एक मोरीचं तेल मिळतं, एक दिवा घ्या, कणकेचा दिवा बनवा, त्याच्यात तुम्ही तेल टाका, वाट ठेवा आणि रोज किमान दिवा पेटता पाहिजे, अगरबत्ती दाखवा. जसं तुम्ही देवाची पूजा करता, फूल दीप अगरबत्ती, त्याच पद्धतीने तिथे पिंपळाची पूजा करायची. दूध पंचामृत या पाणी तिथे व्हायचं, सगळं काही एक लोटा, त्या पद्धतीने सगळी पूजा अर्चना करून तिथं गंधबिंद लावायचं, त्या पद्धतीने जसं पूजा करताय. कारण की तिथं साक्षात भगवान श्री स्वामी समर्थ महाराज बसले, 3 शिरे 6 हात. अशा पद्धतीने मग तिथं प्रदक्षिणा मारायची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करून तिथं प्रदक्षिणा मारा. ते ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुम्ही ती उपासना रोज केली तर किमान 108 दिवस तरी ती उपासना करावी माणसाने. किती दिवस? 108 दिवस. आणि त्या जे पिंपळ आहे त्याला 108 प्रदक्षिणा मारायच्या रोज. येते लक्षामध्ये? त्याला सुवर्ण पिंपळ पण असं म्हटलं गेलेलं आहे. आळंदीला तुम्ही गेलात कधी? ज्ञानेश्वर मातेच्या माऊलींनी 108 प्रदक्षिणा मारल्या त्यावेळेस त्यांचे पतिदेव जागेवर आले, म्हणजे तिथे आले. अशाच पद्धतीने पिंपळाचा तेवढा महिमा आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने ती उपासना करायची. म्हणून टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. बघा, प्रारब्धाचे भोग असतात, त्रास असतो, आपल्याला कळत नाही आहे, पण ही संकटं येत राहतात आणि आपल्याला हाणून पाडतात. येते लक्षामध्ये? ह्या जन्मात तुम्हाला वाटतं आम्ही चांगले करतो, ह्या जन्मात पण आमच्या हातातनं चांगलं होत नाही. कारण की आम्ही अनेक पावलापावलावर वाईट कर्म करत असतो, त्याच्यामुळे ह्या घटना जीवनात घडत असतात. म्हणून सात्विक बुद्धी ठेवा, मत्सर बुद्धी ठेवू नका, वाईट विचार करू नका, आचरण शुद्ध ठेवा. अहंकार मीपणा दंभ गाडा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येत नाही तोपर्यंत व्यवस्थित तरी वागा. हे माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हरकत नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे, गुरुचरित्र पारायण करताना खूप झोप येते. बघा, माझं एक मत आहे, म्हणजे तुम्ही मनापासून पारायण करत नाही आहेत, कोणीतरी सांगितले म्हणून मी पारायण करतो आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपलं मन त्या उपासनेत लागत नाही. आता करायचं आहे, समजा एखादा बसला म्हणून मला पण बसायचं आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला 100% झोप येणार आहे. ज्याचा अनन्य भाव आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, तळमळीने करतो, स्वामी तुम्ही माझे मी तुमचा, असा जर भाव ठेवला तर ते पारायण करताना झोप येत नाही. कारण महाराज स्वतःहून ते पारायण करून घेतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, असं नाही आहे. कारण की जर तळमळीने सेवा केली ना, झोपेचा काही संबंध नाही. करायचं म्हणून केली तर 100% तुम्हाला झोप येणार आहे. मग कंटाळा येणार, आळस येणार, मग जांभळ्यात येणार, मग ते पारायण व्यर्थ जातं, काही उपयोग होत नाही त्याचा. जर ते मनापासून नाही झालं तर ते व्यर्थच जाणार आहे. जांभळ्याला तर विषयच संपला. मग त्यापेक्षा पारायण करून हे नाम घ्यावं, श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यावं. आलं लक्षामध्ये? जर आम्हाला झोप येत असेल तर मग नाम घ्यावं. झोप येते म्हणून काय कुठली बाधा काही नसते, ही मानसिक बाधा असते. फक्त आम्ही मनापासून करत नाही, कुठेतरी कंटाळा आहे आणि झोपत न उठले, झोप पूर्ण होत नाही आमची, त्याच्यामुळं हे जीवनामध्ये अशा काही घटना घडतात. आलं लक्षामध्ये? त्यापेक्षा ह्या काय गोष्टी करा आणि मग तुम्ही सगळ्या काही गोष्टींचा त्याग करा. ज्यावेळेस पारायण करताना तर एकच लक्षात ठेवायचं, स्वामी तुम्ही माझे मी तुमचा, ही सेवा मी करत नाही आहे, तुम्ही करून घेताय. ही जी काही उपासना माझ्याकडनं करून घेताय, बैठक करून घेताय, ही साधना करून घेताय, नाम करून घेताय, महाराज तुम्ही करून घेताय, माझ्यात एवढं सामर्थ्य नाही. मी अज्ञान आहे, मी तुमचं बाळ आहे, मी लहान आहे, माझी मूढमती आहे, मला वाचताना मी एखादा शब्द चुकू शकतो, तर सांभाळून घ्या, अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची. मग वाचनाला बसायचं. स्वामी महाराज सगळं छान करून घेतात. मला येतं, मी करतो असा पण भाव ठेवू नये, त्याला अहंकार असं म्हटलं गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आळस येणार, कंटाळा येणार, अमुक येणार, तमुक, ह्या गोष्टी घडणार आहे. त्यापेक्षा मनापासून श्रद्धेने बसा, हे कधीच तुम्हाला आळस येणार नाही, कुठलाच त्रास होणार नाही. आलं लक्षामध्ये? आता तिसरा प्रश्न असा आहे, गुरुजी कोणता मंत्र घोकायचा
स्वामींचा की गोरक्षनाथांचा? ठीक आहे, म्हणजे त्यांचं एक मत आहे. हे महाराज तुम्ही 2 मंत्र सांगता, श्री स्वामी समर्थ किंवा शिव गोरक्ष, ह्या दोघांपैकी कुठला मंत्र घोकायचा? बघा, दोन्हीही मंत्र श्रेष्ठ आहेत. असं नाही स्वामीच गोरक्ष आणि गोरक्ष स्वामी, कारण की दत्तच स्वामी आणि स्वामीच दत्त आणि दत्तच गोरक्ष आणि गोरक्षच दत्त. आलं लक्षामध्ये? ज्यावेळेस तुम्ही गिरनारला गेलात, कधी गिरनारला गोरक्षनाथांनी पण 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि तसं दत्त महाराजांनी पण 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. रोज दत्त महाराजांचं दर्शन होण्यासाठी गोरक्षनाथ उंच टेकडीवरती, म्हणजे पहिला टप्पा त्यांचा आहे, मग पुढचा टप्पा दत्तात्रय भगवानाचा आहे. म्हणून तिथून गोरक्षनाथांना दत्त महाराजांच्या पादुका दिसतात. आलं लक्षामध्ये? तर गोरक्षनाथ महाराज रोज तिथून दर्शन घेतात दत्त महाराजांचे, आणि दत्त महाराजही गोरक्षनाथांना तिथं नमस्कार करतात. कारण दत्त महाराजांनी स्वतः सांगितले, अरे तुझ्यात माझ्यात काही भेद नाही आहे, मीच तू आहे आणि तूच मी आहे. असं दत्त महाराजांचं काही चरित्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत ह्या, फक्त आम्ही वाचत नाही म्हणून कळत नाही. तर बघा, किती काय झालं, कपडा किती वेगळा असला ना तर आतला राम एकच असतो, म्हणजे शक्ती एकच असते, फक्त आपला पाण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामुळं माझं एक मत आहे, तुमचा जो आवडता दैवत आहे, जर समजा दत्तात्रय भगवान असेल तर ओम गुरुदेव दत्त, ओम गुरुदेव दत्त असं घोकावं. जर तुमचा विश्वास गोरक्षनाथांवर जास्त प्रेम, गोरक्षनाथ ओम शिव गोरक्षनाथाय नमः. जर स्वामी समर्थांची भक्ती असेल तर श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनावरती तुमचा देव कुठला आवडीचा आहे याच्यावर सगळ्या गोष्टी ठरल्या जातात, म्हणजे इष्टदैवत ठरलं जातं. आवडीचा देव म्हणजे इष्टदैवत, मग त्या देवाचं नाम घ्यावं प्रत्येकाने. आलं लक्षामध्ये? बाकी कुठल्या देवाचं नाव घेऊ नका. समजा श्री स्वामी समर्थ इष्टदेवत तर श्री स्वामी समर्थच नाम घ्या, माझं एक मत आहे. मग सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ नाम घ्या. आलं लक्षात? असो. आता 4था प्रश्न असा आहे, नवनाथ पारायण करताना मनात खूप भीती वाटते आणि कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न करते अशी स्वप्न पडतायत, त्याचं काय कारण? बघा, पारायण करताना तर पहिल्यांदा पारायण करताना तर भय वाटायला नाही पाहिजे, कारण साक्षात नवनाथ शक्ती तिथं उभी आहे, नाथांची शक्ती आहे. आलं लक्षामध्ये? तर त्याच्यामुळं काही गोष्टी बघा आपण पण मनावर बिंबून घेतो, त्याच्यामुळं कधी कधी मनात पण भय निर्माण होतं. काही इतरांचा स्वभाव पण घाबरट असतो. पण ठीक आहे, मी तुम्हाला उदाहरण देतो आहे, असं समजू नका मी तुम्हाला उद्देशून बोलतो आहे. पण अशा काही घटना असतात. पण असं नाही आहे नवनाथांचं पारायण केल्याने तुम्हाला कुठेतरी भय वाटतं आहे. जर कुठला दोष असेल, बघा हे काय तुम्हाला लाईव्ह नाही, त्यासाठी दरबार आहे स्वामी समर्थांचा, तिथं येऊन तुम्हाला प्रश्न करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला दरबारमध्ये जे दिव्य दरबारामध्ये प्रश्नाचं उत्तर मिळेल त्याचं ऑनलाईन मिळणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या जे काय प्रश्न आहेत वरच्यावर त्याचे प्रश्न उत्तर देतो आहे मी. आलं लक्षामध्ये? तर या काही घटना असतात, तर त्याच्यामुळे जर तुम्ही दरबारात आल तर तुम्हाला गोष्टी कळायला जातील, तसं समजणार नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय नक्की प्रॉब्लेम आहे काय नाही, खरं आहे का नाही, कारण मी अंधश्रद्धेला मुठभर पण माती देत नाही. आलं लक्षामध्ये? इथं श्रद्धेची भावना चालते. त्याच्यामुळं काही लोकांना माहिती नसतं, पण घाबरतात, त्यांना वाटतं कोणतरी काय केलं, काय केलेलं नसतं. काही आपले शारीरिक दोष असतात, काही पूर्वजांचे दोष असतात, त्याच्यामुळे जीवनामध्ये अशा काही घटना घडतात. आलं लक्षामध्ये? म्हणून या घटनेत ठीक आहे, तसंही वाटलं तरी तुम्हाला उपाय देतो. बघा, जर तुम्हाला भय वाटत असेल तर पिंपळाच्या झाडापाशी जायचं, तिथं एक गडू पाण्याचा तिथं ओतायचा आहे, म्हणजे तिथे जल अर्पण करायचं आहे आणि 108 प्रदक्षिणा त्या पिंपळाला मारायच्या आहेत आणि तिथं बसून शिवमहिमन स्तोत्र वाचायचं आहे. आलं लक्षामध्ये? ते वाचल्याने तुमच्या मनातलं भय निघून जाईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मागं जी पीडा आहे ते अखंडित नष्ट होईल. आलं लक्षामध्ये? हे करा फक्त, आणि तुमच्यामधली इच्छा व्यक्त करून 108 प्रदक्षिणा 1 लोटा पाणी व्हायचं तिथे पण, कारण की हे पिंपळाला खूप महत्त्व आहे. आलं लक्षात? आणि तिथं बसून मी काय बोललो, शिव महिमा स्तोत्र वाचणे, त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आलं लक्षामध्ये? कारण की हे सगळे नाथही तिथंच आहे, अनेक तिन्ही देवता तिथंच आहेत. त्याच्यामुळं तुम्ही बसून तिथं उपासना करू शकता, म्हणजे थोडं बाजूला बसून उपासना करू शकता, ज्या ठिकाणी पिंपळाचं पूजन होतं अशा ठिकाणी. आलं लक्षात? पण ते कधी? सूर्योदयाच्या आधी करायचं, सूर्योदयाच्या आधी करायचं, नंतर नाही. आलं लक्षामध्ये? त्या पद्धतीने ती उपासना करायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा, पितरांचा बंधन करू शकतात का, म्हणजे पितरांचं बंधन करू शकतात का? बघा,
आधीच ते पित्र अतृप्ते आत्मेत, त्यांचं बंधन कोण करणार? आलं लक्षामध्ये? जे डोळ्यांनी दिसत नाही, जे तुम्हाला माहिती नाही आहेत, कधी केव्हा गेलेली पिढी आहे ती, तर हे जे पित्र असतात यांचं बंधन कोणी करू शकत नाही. आलं लक्षामध्ये? पित्र कधी त्रास देतात आपल्याला? जर तुम्ही त्यांची सेवा व्यवस्थित करत नाही, त्यांना वेळेवरती तुम्ही कुठली गोष्ट पुरवत नाही, म्हणून पित्र बघा, पित्र कोपले तरच ही अवस्था होते. आपल्या शास्त्रानुसार धर्मानुसार अशा काय घटना आहेत. मग त्याच तुम्हाला सांगतोय, पित्रांचं कोणीही बंधन करू शकत नाही, कारण ऑलरेडी ते अतृप्तेच आत्मेत. आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याला पण एक मोठी उपासना आहे. मी आज तीच उपासना घेऊन आलेली आहे, पिंपळाचं. आलं लक्षामध्ये? त्या पिंपळाला जर तुम्ही 1 लोटा पाणी पंचामृत तुमच्या पितरांच्या नावाने घातलं, पितरांच्या नावाने 108 प्रदक्षिणा मारल्या, येते लक्षामध्ये, आणि विष्णू सहस्त्र नामावली जर तिथं बसून वाचली पितरांच्या नावाने संकल्प करून, तर पितरांना गती मिळते. आलं लक्षामध्ये? कारण की महाविष्णूच्या सावलीपासून पितरांची उत्पत्ती आहे. आलं लक्षामध्ये? तर त्याच्यामुळं पितरांना शांतता हे महाविष्णूच देतात, म्हणून तिथं बसून विष्णू सहस्त्र नामावली वाचावी. येते लक्षामध्ये? मी सांगितल्या पद्धतीने प्रदक्षिणा मारून जल वाहून एक मोहरीचा किंवा तिळाचा तेल दिवा किंवा तुपाचा कुठलाही वा चालेल, तिथं पेटवायचा आणि पितरांच्या नावाने, आणि त्या पद्धतीने प्रदक्षिणा मारायची, तर पितृदोष कमी होतो. आलं लक्षामध्ये? असो, पितृदोष कमी होतो आणि पितरांचं बंधन कोणी करू शकत नाही. आलं लक्षात? मी पितरांचा उपाय सांगून दिला तरी तुम्हाला, पण हे बंधनचा प्रश्न आहे, बंधन होत नसतं. आलं लक्षामध्ये? कारण की 5च पिढ्यांचे पित्र मानले गेलेले आहेत, कारण की आम्हाला पुढची पिढी माहिती नाही आहे. तरी आपण पुढच्या पिढीसाठी जे कोण पूर्वज गेले असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला ही उपासना करणे. असो, चेड्यापासून त्रास होऊ शकतो का? आता बघा, हे चेडे गोटे तर माझ्या डोक्यात जातात पहिली बार. येते लक्षामध्ये? या चेड्या गोट्यांना तुम्ही गाडून टाका पहिलं. म्हणून पहिले जे बाबा आहेत ना, हे भंगार बाबा लोक, यांच्याकडे जायचं बंद करा. हे चेडे गोटे, काही बाबा लोक बोलतात चेडा आम्ही देतो, घेऊन जा, हे करा ते करा. अहो, चेडा हे पिशाच्चे आहे, एक भूत आहे. आलं लक्षामध्ये? तो चेडा त्या काळामध्ये पूर्वजांनी आणून ठेवलेली आहे, घराची किंवा घरादाराची या इतर कशाची सुधारणा होण्यासाठी. पण ज्यावेळेस ते चेडे घेऊन आले, पण त्यांना परत रिटर्न पाठवायचं माहिती नाही ना नवीन पिढीला. काही लोक बोलतात आम्ही चेडे काढतो. अहो, चेडे काढून काय, दगडी काढून काय करता? वास राहतो ना तिथे. येते का लक्षामध्ये? जर तुम्ही समजा एखादा वटवृक्ष लावला, तुम्ही किती कापलं तरी त्याचं मूळ उगवतच ना. तसं ते भूत पिशाच्चं प्रेत असतं ते. आणि चेडा हे महादेवाने आदिशक्तीचं युद्ध चालू होतं राक्षसांसंगती, त्यावेळेस तिच्या मदतीला ही भूतावळ सोडलेली आहे. आलं लक्षामध्ये? आणि त्यांना दया मया क्षमा हे काहीच नाही आहे. ते त्यांच्या हृदयामध्ये दया काही नाही आहे. त्यांना फक्त मारणे आणि खाणे. त्याच्यामुळे ते राक्षसांना मारायचे आणि खायचे. मग त्याच्यात सात्विक मिळो नाही तर नास्तिक मिळो, सगळ्यांना संपवणार ते. त्याच्यामुळं हे चेडे जे आहेत, तर त्या काळामध्ये त्या घटना घडलेल्या आहेत. आता काय बाबांनी कडून चेडे काढले आणि लोकांच्या बोकांडे बसवायला लागले, आता त्यांना माहिती. पण मी प्रत्येक वेळेस सांगतो, बघा, तुमची उपासना जर श्रेष्ठ असेल ना, तुमची जर दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना असेल ना, तुम्हाला घाबरायचं कारण नाही. आलं लक्षामध्ये? फक्त महाराजांच्या मठातला भस्म घेऊन जायचं, विभूती घेऊन जायची, ती चेड्याच्या अवती भोवती टाकायची फक्त श्री स्वामी समर्थ बोलून. अहो, काही होत नाही, काय घाबरायचं कारण काय? कारण ते काम आम्ही करणारे कोण नाही ना. तो भस्म आहे, तो विभूती साक्षात स्वामींची आहे. ते स्वामींच्या दारात घेतं, ते स्वामी बघतील काय करायचं ते. त्रासही होणार नाही तुम्हाला त्याचा. येते लक्षामध्ये? आणि तो जागेवरच बसून राहील. त्याला काढला तर त्याचा वास राहतो. येते लक्षामध्ये? एखादा जर कुठलं गुरंढोरं मेलं तर ते कितीही काढलं तरी त्याचा वास त्या जागेत राहतोच ना, घाण. समजा एखादा मृत व्यक्ती गाडला, त्याचा जे मांस आहे ते गळून जातं, ते सडून ते संपून जातं, पण हाडं राहतातच खाली. ते अनेक कालापर्यंत राहतात. अजून पण मिळतात काही लोकांची हाडं, तुम्ही पाहिले का तुम्ही? तसंच त्या चेड्याची अवस्था आहे.
नुसतं चिडे घेऊन जा, मग घरामध्ये एकेकांचा मृत्यू होतो, कोण झाडालाच वीज पडून मरतं का अंगावर पडून, कोण लाईटीच्या खांब्याला चिटकतं, कोण अपघाती मरण होतात. त्याचं खाद्य नाही मिळतं तेच करणार ना. जर तुम्ही देवाला मानत असाल तर आसुरी शक्ती पण आहे, नाही तर मग हा विषय सोडून द्या तुम्ही. येते लक्षामध्ये. मी अंधश्रद्धा वाढवत नाही, हा प्रश्न म्हणून मी बोलतोय, कारण की याच्यातली माहिती म्हणून मी बोलतोय. आलं लक्षामध्ये. मला पण या चेड्या गोट्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही. पण सांगायचं कारण काय, आम्ही फक्त स्वामी भक्त. या नाथा संप्रदायामध्ये स्वामींची स्थापना आहे का महाराजांच्या आदेशानेच झालेली आहे, स्वामींच्या आदेशाने झाले. ज्याला कळलं त्याला ते कळतं. अज्ञान सर्वसामान्य माणसाला नाही कळत अध्यात्म काय तो. आलं लक्षामध्ये. हे गुरुतत्व आहे, गुरुशक्ती आहे, ते गुरूंलाच माहिती. म्हणजे अशा काही घटना असतात. म्हणून या चेड्यांपासून जे काय आहे पहिलं काढून टाका. हे थातुरमात्र गोष्टींना महत्त्व देऊ नका. आणि हे कसं आहे माहिती आहे का, याचं तुम्ही जर काय धंद्यासाठी कशासाठी या शेतासाठी कशासाठी आणले, ते पूर्वज आणायचे. आताही काही लोक आणतात, पण ह्या गोष्टी आणू नका. असतील तर सरळ टेन्शन घ्यायची गरज नाही. दरबारात जा, स्वामींचा भस्म घ्या, कारण की काम कुठल्या बाबाला नाही करायचं, साक्षात ईश्वर भगवंत करणार आहे. मनापासून स्वामींना प्रार्थना करा, मठात जाऊन तो भस्म घ्या हातामध्ये, त्याच्या अवतीभोवती टाकून द्या. काही होणार नाही, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुमच्या कामाकडे लक्ष द्या आणि स्वामी भक्ती करा. येतं लक्षात. आता 7वा प्रश्न आहे, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करण्यासाठी गुरुदीक्षा असावी लागते का? बघा, आपल्याला स्वामी समर्थांनी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आधीच दाखवून दिलेलं आहे. येते लक्षामध्ये. ज्या वेळेस स्वामी महाराज जन्माला आले तर पहिला ओंकाराचाच नाद मुखातनं निघाला. म्हणजे दाखवून दिले महाराजांनी, तुम्ही सर्व कोणीही कुठलंही देवाचं नाम असो, मग तो सर्वसामान्य असो नाही तर इतर मोठा वेदाचार्य असो, सगळे नाम घेऊ शकता. हे शकतात. इथे लक्षामध्ये. त्याचा भय मनामध्ये ठेवू नका. आता काही लोक सांगतात असं आहे तसं आहे, असं काही नाही आहे. ओम नमः शिवाय हा गुरुमंत्रातनं, गुरुच्या मुखातनं जो मंत्र मिळतो तो तुम्हाला मोक्षापर्यंत नेतो. मग तो कुठलाही मंत्र असू शकतो, ते सांगू शकत नाही. मग जो मंत्र मिळेल मग त्याचा तुम्ही नाम घ्या, जप करा, काही करा, ते तुम्हाला ईश्वरापर्यंत पोचवणारच आहे. अशा काही गोष्टी असतात. म्हणून त्याचं चिंता करू नका, तुम्ही नाम घेऊ शकता. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. बघा, माझे विचार वेगळे आहेत, माझ्या स्वामींवर माझा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी तरी स्वतः ओम नमः शिवाय जाप करतो. माझी गुरुदीक्षा होऊ या ना हो, मी पहिल्यापासून ओम नमः शिवाय जाप करतोय. म्हणतो गादीवर बसलोय ना, त्यावेळेस काय मला गुरु प्राप्त नव्हते. ओम नमः शिवाय लहानापासून अनेक लोकांच्या मुखात आहेच आहे. लहान मुलगा असो कोणी असो, बेटा ओम नमः शिवाय बोल, बाळा ओम नमः शिवाय बोल, या इतर म्हातारा असो तरुण असो, ओम नमः शिवाय बोलायला काही हरकत नाही आहे. फक्त काही गायत्री मंत्रावरती बंधन आहेत, बाकी ओम नमः शिवायच्या नाही. हा अनंत ब्रह्मांडामध्ये कोणीही याचं नाम घेऊ शकतात. आलं लक्षामध्ये. कारण माझे विचार वेगळे. येते लक्षात. नाही तर तुम्ही दुसऱ्याला पण विचारू शकता. येते लक्षामध्ये. पण तुम्ही बिंदास ओम नमः शिवाय नाम घेऊ शकता, गुरुमंत्र न घेताही. आणि गुरुमंत्र भेटला, जर तुमचे गुरु असतील त्यांच्या मुखातनं मंत्र भेटला तर सोन्याहून पिवळं. मग तो नाम घेतलं तर मग काय गतीच तुम्हाला योग्य त्या पद्धतीने. कारण गुरूंशिवाय ज्ञान नाही या जगामध्ये. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज. या अनेक ग्रंथ बघा, अनेक संतांचे चरित्र बघा, त्याच्यात गुरुतत्वाशिवाय काहीच चालत नाही. येते लक्षात. म्हणून एका बाजूला शास्त्र, एका बाजूला गुरुतत्व असतं. येते लक्षामध्ये. कारण की तुमच्या आमच्या पूर्वजांनी जे ऋषीमुनी होते ते सद्गुरूच होते, ते गुरुच होते. त्यांनीच हे सगळ्या काही घटना लिहिलेल्या आहेत तुमच्या आमच्यासाठी. आलं लक्षामध्ये. असो. जप करताना उलटी होते, पोटात दुखते, उपाय सांगा. बघा, याच्यासाठी तुम्हाला दरबारात यावं लागेल. कारण की माझ्या यूट्यूब चॅनेलच्या खाली लिहिलेलं आहे मी, पूर्ण माहिती आहे, त्याच्यात ॲड्रेस आहे, तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही मठात येऊ शकता. येते लक्षामध्ये. आणि सकाळी 10 वाजताच मार्गदर्शन होतं, ते पण गुरुवारच्या दिवशीच. सकाळी 10लाच हजर व्हायचं. 10ला आरती असते, 10 मिनिटाची, ती झाली का मग मार्गदर्शन चालू होतं. मग नक्की काय त्रास आहे, नक्की आहे का नाही, का शारीरिक त्रास आहे, त्यावेळेस तिथं कळायला जाईल. इथं अंधश्रद्धेला मुठभर माती नाही. आलं लक्षामध्ये. पुढची गोष्ट आता 13वा प्रश्न आहे. 13वा नाही, 9वा प्रश्न आहे. महाराज कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रारब्ध भोग किती शिल्लक आहे हे कसं कळेल? मला
वर्षापासून दारिद्र्य आले आहे. बघा, प्रारब्धाचे भोग ह्या जगात कोणी कोणाला सांगू शकत नाही. येतं लक्षामध्ये. कारण की अनंत आपले जन्म होत आलेले आहेत, हजारो जन्म होत आलेले आहेत. आणि त्या जन्मामध्ये आम्ही काय कर्म केले हे कोणालाही आठवत नाही. येतं लक्षामध्ये. पण प्रारब्ध तर सगळ्यांना आठवतं. म्हणजे आम्ही जन्म घेतले ते तुम्हाला आठवते, मग त्या जन्माचं कुठेतरी भोग आहेत म्हणून आम्ही भोगतोय हे तर सगळ्यांना आठवतं आहे. मग त्याच पद्धतीने कुठेतरी अजून भोग असतील म्हणून तुम्ही भोगताय, अशा पद्धतीने धरून चला. पण प्रत्येक वेळेस भोगाला दोष देता कामा नये. कुठेतरी बघा, मग प्रत्येक वेळेस जर आपण बोललो अरे माझ्या संचितातच प्रारब्ध माझं चांगलं नाही, माझं संचितच खराब आहे, माझे भोगच चांगले नाही, मग आपल्यातून मुक्या प्राण्यामध्ये काही फरक राहणार नाही. कारण की आपल्याला कर्म करायचा अधिकार आहे. प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करा आणि भजन करा, म्हणजे नाम घ्या स्वामी समर्थांचं. त्याच्यातनं 100% आपल्याला दिशा मिळाली जाते. आणि जर नाही भेटलं तर मी सांगितलं आहे आपल्या मठाचा मार्गदर्शन होतं सकाळी 10 वाजता, फक्त गुरुवारीच मी भेटतो, इतर वेळेस भेटत नाही. त्यावेळेस तुम्हाला काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मांडायचं असेल तिथं प्रश्न मांडायचा तुम्ही मांडा, त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळालं जाईल. आलं लक्षामध्ये. त्यावेळेस केंद्र चालू असतं महाराजांचं, हे लक्षात. त्यावेळेस शक्तीचा प्रभाव असतो, त्यावेळेस अशीच कामं होतात लोकांची. काय काम करणार बी नाही, ते स्वामी महाराज करतात सगळे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, ते हे काय जे असतात हे प्रारब्धाचे भोग असतात. काय ग्रहमान पण आपले स्थिर नसल्यामुळे आपल्या शास्त्रानुसार, भक्तिमार्गानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार या घटना घडतात. ज्योतिषशास्त्र पण सत्य आहे, त्याला 14वी विद्या असं म्हटलं गेलेलं आहे. पण ज्योतिषशास्त्राच्या पलीकडेही गुरुतत्व आहे. हे गुरुशक्ती म्हणजे स्वामी महाराजांची शक्ती खूप मोठी आहे. अशक्य शक्य करतील हे स्वामी. त्यांच्या मनात आल्यावर काही होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. मग भय ठेवू नका मनामध्ये. तर हे संकटातून बाहेर पडण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामे किंवा मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो ॲड्रेस बघा आणि घ्या. आता 10वा प्रश्न आहे, गुरुदेव खाण्यातून व पिण्यातून केलेले तंत्र कसे बाहेर काढावे यावर व्हिडिओ बनवून कमेंट परमनंट उपाय सांगा. बघा, तसं बघायला गेलं जे काय वाईट लोक असतात ते काही बघा, काय आयुर्वेदिक पण अशा काही घटना आहेत जे काय गोष्टी आहेत आयुर्वेदिकमधल्या, त्या पण जर चारल्या तर शरीर सुकत जातं. अशा पण आयुर्वेदिक आहेत. या त्रास होतो, शारीरिक वेदना होतात, जेवण जात नाही, पोटात दुखायला लागतं, उलट्या होतात, बुद्धी भ्रष्ट होते, शरीर दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, दृष्टी कमी होते, ऐकायला कमी येतं, श्वास घ्यायला त्रास होतो. हे काही आयुर्वेदिक औषधांमधून पण घडलं जातं बरं का. म्हणजे असे पण आयुर्वेदिक आहेत, बऱ्याच काही अशा काय आहेत. पण ते आता काही लोकांना जे आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ आहेत त्यांना माहिती असू शकतं, पण ते असे सांगत नाही लोकांना, कारण लोक याचा गैरउपयोग करू शकतात. याच्या लक्षामध्ये. तर अशा पण काही घटना घडू शकतात आणि इतर पण पद्धतीने काय घडू शकतात, येतं लक्षामध्ये. मग त्यासाठी तुम्ही दरबारात यावं, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचा ॲड्रेस आहे. आलं लक्षामध्ये. मग तुम्हाला योग्य ते प्रश्नाचं उत्तर मिळालं जाईल तिथे. त्याच्यामुळे चिंता करायची काही गरज नाही, येतं लक्षामध्ये. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, तुम्ही स्वामींचं नाम घ्या, उपासना करा. रोज किमान 1 ते 2 तास स्वामींचं नामस्मरण व्हायला, चालता बोलता काम करताना कसंही त्या नामाची ऊर्जा राहते, लक्षात ठेवा. पण लोकांना वाटतं अरे कसं होईल, काय होईल, हे मनात नका विचारानं, हे होणारच आहे. पॉझिटिव्ह बुद्धी ठेवा, नाही तर सगळेच आजपर्यंत सगळेच मेले असते. तसं काही होत नाही, घाबरू नका. आलं लक्षामध्ये. पण आता थोडक्यात ना हा व्हिडिओ बनवला, अनेक लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे. आणि बघा, तरी त्याच्यावर मी उपाय सांगतो. जे खाण्यापिण्यातून जर तुमच्या मनाची कल्पना काढायची असेल तर त्याच्यातनं मी तुम्हाला उपासना सांगतो. ती उपासना अशी करायची, बघा, महादेवाच्या मंदिरात जायचं. महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे 8 वेळा काळभैरव अष्टकचं वाचन करायचं, त्याच्यावर पंचामृताचा अभिषेक घालायचा, येतं लक्षामध्ये. आणि तोच अभिषेक 3 टाईम, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याचं तीर्थ घ्यावं. तो पोटातले विकार मरून जातात. काय मरून जातात, एवढं सामर्थ्य. कालभैरव तर सगळ्यांना माहिती आहे, त्याचा अनुभव प्रचिती लगेच येते. पण तुम्ही मनापासून श्रद्धेने उपासना केली तर. म्हणून मंदिरात, शंकराच्या मंदिरात जाऊन तिथे 8 वेळा
किंवा 11 वेळा त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करा. दिव्यराज सेव्यमान पावनांग्री पंकजम व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरम कृपाकरम अशा पद्धतीने कालभैरवाष्टक असतं. त्या पद्धतीने जाऊन महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताचा अभिषेक पहिलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, पाण्याचा अभिषेक घाला, मग पंचामृताचा अभिषेक घाला. थोडं गंगाजल असेल ना, ओरिजिनल गंगाजल, ते गंगाजल पण त्याच्यात मिक्स करा. गंगाजल लय महत्त्वाचं आहे. ते गंगाजल मिक्स करा, त्याच्याने अभिषेक सगळं मिक्स करून त्याच्याने अभिषेक घाला आणि ते पाणी सकाळ दुपार संध्याकाळी घ्या. त्याच्याने पोटातले विकार मरून जातात, कुठलाही त्रास असेल तो निघून जातो. आलं लक्षामध्ये? तुम्हाला उपाय दिला आहे मी त्याच्यावरती. ठीक आहे. बघा, आता जे मी 10 प्रश्न सांगितले, आता नेक्स्ट दुसऱ्या दिवशी दुसरा भाग घेऊया. त्याच्यामध्ये 10 प्रश्नांची मी मांडणी करेल आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देईन. आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं असेल तर हे लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकलंच असेल. आणि जे मी सांगितलं ते मनावर बिंबवा. आणि माझं प्रत्येकाला एक मत आहे, अंधश्रद्धा गाडा आणि श्रद्धेची भावना जागृत करा. त्याच्यामुळं खऱ्या साधू संतांची आपल्या नावं खराब होतात. काही विचित्र साधू बोलता येणार नाही त्यांना, बघा अशांना साधू पण नाव देता येणार नाही, काही विचित्र ढोंगी लोकांमुळे. म्हणून त्याच्याकडं तुम्ही लक्ष न देता तुम्ही सत्याचा मार्ग स्वीकारा आणि देवाची उपासना करा. कुठल्या चेडे गोटे तुम्ही बोलताय, अनेक ठिकाणी आता आहेत शेंदूर लावलेले, अशांची पूजा न करता तुम्ही मारुतीची सेवा करू शकता, आदिशक्तीची सेवा करू शकता, महादेवाची सेवा करू शकता, भैरवाची सेवा करू शकता, नाथांची सेवा करू शकता. अनेक देवता आपल्या शास्त्रानुसार ग्रंथांनुसार आहेत. त्यांची ज्याचे दैव जे आवडते त्याची उपासना करा, त्याची सेवा करा, त्याचं नाम घ्या, त्याचे अनुष्ठान मांडा. तुमच्या जीवनामध्ये कधीही अपयश येणार नाही. पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, कोडे तंत्रमंत्राच्या आहारी जाऊ नका. कारण की एकदा बोलतात ना, एखाद्या लहान मुलाला जसे तुम्ही संस्कार करता मोठ्यापणी ते तसंच वागतं. ज्या पद्धतीने आपल्या मनावर जे बिंबवलं जातं त्याच पद्धतीने आम्ही वागायला लागतो. म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही योग्य साधू संतांकडे जा आणि योग्य मार्गदर्शन घ्या. म्हणजे जे महात्मा असतील, संत असतील, योगी असतील, अशांकडनं योग्य मार्गदर्शन घ्या. ते तुम्हाला योग्य पद्धतीने दिशा दाखवतील. आलं लक्षामध्ये? जे आता मी सांगतोय तेच मार्गदर्शन असं म्हटलं गेलेलं आहे त्याला. येते लक्षामध्ये? कारण की माझं एक मत आहे, मी मागे करणीबाधेवर पण व्हिडिओ बनवला, पण मला याच्यातनं लोकांना बाहेर काढायचं आहे. उगाच त्याच्या अडकून लोक भरपूर अडकले त्याच्यात. मग महाराज हे असंच असतं, हे असंच असतं, तेच डोक्यातनं काढायचं आहे. म्हणून आपला दरबार आहे. इथं सत्य सांगितलं जातं. अंधश्रद्धेला मला तर अंधश्रद्धा जो वाढवतो त्याचा खूप राग येतो अन्यथा बघायला गेलं तर. कारण सर्वसामान्य भाविक त्याच्यात फसला जातो आणि त्याला कळत नाही नक्की काय त्रास आहे. आता एका महिलेचा असा पण प्रश्न आहे, महाराज माझ्यावर पांढरा चेडा कोणी सोडला म्हणून मला पांढरं कोडं फुटलंय. आता मला सांगा, पांढरा चेडा याचा काय संबंध आला पांढऱ्या कोड्याशी? याला प्रारब्धाचे भोग असं म्हटलं गेलेलं आहे. काही शारीरिक त्रास वैज्ञानिक जीवनामध्ये वेगळे घटक असतात, त्याच्यामुळे पण पांढरं कोडं पडलं जातं. आणि अध्यात्म मार्गानुसार जर तुम्ही पाहायला गेलात तर भोगानुसारही काय कर्म घडले जातात. म्हणजे अंगावर हा कोडं फुटलं जातं पांढरं. येतं लक्षामध्ये? काय खाद्यामध्ये असं पण खाणं आहे, जर तुम्ही दुधावरती बोलतात ना माशाचा जर प्रयोग केला, तो खाला, दूध आणि मासे जर एकत्र खाले तरी अंगावर कोडं फुटला तर पांढरे डाग पडले जातात. येतं लक्षामध्ये? जर मटणावर दूध पिलं तर ह्या गोष्टी होतात. जे मांस असं तुम्ही मांस खाता, काय बरीच लोक मांस खाता, देवाची उपासना करून मांस खाता, मग कशी काय घरात सुखशांती राहील मला सांगा? म्हणून पहिले याचा त्याग करा तुम्ही घरात सुखशांती येण्यासाठी. जरी हेही खाल्लं तुम्ही तरी तुमच्या अंगावरती पांढरे डाग पडू शकतात. अशा पण घटना असतात, लक्षात ठेवा. याला वैज्ञानिक एक स्वरूप द्या तुम्ही, एक अध्यात्म पण आणि वैज्ञानिक स्वरूप पण द्या. आणि अध्यात्मानुसार याला प्रारब्धाचे भोग म्हटलं गेलेलं आहे. आणि हे येतातच प्रत्येकाला, कोणी असू द्या या जगात, साधू संत योगी महंत कोणी असू द्या, ज्याला भोगायचं तो भोगणारच या भूतलावरती. कोण सुटत नाही या जगामधून. फक्त त्याला एक आधार असतो, त्याचा इष्टदैवत आणि त्याचे गुरु. त्याचे गुरु आणि इष्टदैवत त्याच्यातनं त्याला हळूहळू बाहेर काढतात. बघा, लगेच कोणी काढू शकत नाही, कारण की कर्म भोगावीच लागतात. कर्म नाही भोगले तर परत तुम्हाला पुनरुपी जन्म घ्यावं लागतं, तीच कर्म परत भोगावी लागतात. त्यापेक्षा आता आहे ते एकदाच त्रासातनं बाहेर पडलात, या दवाखाना करा आणि याच्यातनं तुम्ही बाहेर पडा. पुनरुपी जन्म इथे नाही आणि व्यवस्थित चांगलं स्वच्छ चकचकीत जगाल. आलं लक्षामध्ये? असो, आतापुरतं एवढंच.
परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश.